तुम्ही देखील स्वतःच्या नशिबाला दोष देताय का किंवा स्वतःच्या अपयशाचं खापर इतरांच्या माती मारताय का? माझं नशीबच फुटका आहे, मी गरीब आहे, मी कधी श्रीमंत होऊ शकत नाही, मला सर्व लोक नावं ठेवतात, खरोखर मी जीवन जगण्याच्या पात्रतेचा नाही, जीवनात मी कधीच आनंदी होऊ शकत नाही का? जर असे आणि इतर प्रश्न तुमच्या देखील मनामध्ये येत असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एका शहरामध्ये रेल्वे स्टेशनवर एक भिकारी राहत होता आणि तो येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वेमध्ये बसलेल्या प्रवाशांकडे भीक म्हणून काही पैसे मागत होता. यावरच त्याचं पोट भरत होतं. एक दिवस तो भीक मागत होता तेव्हा सूटबूट घातलेला उंच माणूस त्याला समोरून जात असताना दिसला. त्याने विचार केला की हा व्यक्ती खूप श्रीमंत वाटत आहे, तो आपल्याला भीक म्हणून जरा जास्त पैसे देईल. हा विचार करून तो त्या माणसाकडे भीक मागितली. हे पाहून त्या उंच माणसाने त्या भिकाऱ्याला विचारले की तू फक्त मागत असतो, कधी कुणाला काही दिलंस का? हे ऐकून तो भिकारी बोलला, साहेब मी तर एक भिकारी आहे, मी कसं काय कुणाला देऊ शकतो? माझ्याजवळ काय आहे देण्यासारखं? मी कायम लोकांकडे भीक मागत असतो, माझी एवढी अवकात नाही की मी कुणाला काही देऊ शकतो. हे ऐकून तो उंच माणूस बोलला, जर तू कोणाला काही देऊ शकत नाहीस तर तुला मागायचा पण काही अधिकार नाही. मी एक व्यापारी आहे आणि फक्त देवाणघेवाण यावरच माझा विश्वास आहे. जर तुझ्याकडे काही मला देण्यासारखे काही नसेल तरच मी तुला काहीतरी त्या बदल्यात देऊ शकतो. तेवढ्यात त्या उंच माणसाला जिथे उतरायचे होते ते स्टेशन आले आणि तो रेल्वेतून उतरून त्याच्या कामासाठी पुढे निघून गेला. इकडे तो भिकारी त्या माणसाने सांगितलेल्या गोष्टींवर विचार करत राहिला. त्या उंच माणसाने सांगितलेले ते बोलणे त्या भिकाऱ्याच्या मनात कोरले गेले आणि तो विचार करत होता की खरंच मला भीक मागितल्यावर पैसे या कारणामुळे मिळत नाहीत की मी काही देऊ शकत नाही, परंतु मी तर भिकारी आहे, कुणाला काही देण्यालायक देखील मी नाही, परंतु किती दिवस मी काही दिल्याशिवाय लोकांना नुसते मागत राहू? खूप विचार केल्यानंतर त्या भिकाऱ्याने निश्चय केला की तो आजपासून ज्या व्यक्तीला भीक मागेल त्या व्यक्तीला त्या बदल्यात काहीतरी देईल. परंतु त्याच्या मनात प्रश्न होता की तो देईल तर काय देईल, कारण तो स्वतः भिकारी आहे. मग तो भिकेच्या बदल्यात दुसऱ्याला काय देणार? 2 दिवस विचार करून देखील त्याला त्याच्या प्रश्नाचे काहीच उत्तर भेटले नाही. तिसऱ्या दिवशी जेव्हा तो स्टेशनवर बसलेला होता तेव्हा अचानक त्याची नजर स्टेशनच्या कडेला असलेल्या काही फुलांच्या झाडांवर गेली. त्या झाडांना छान असे फुले लागलेले होते. त्या भिकाऱ्याने विचार केला की जर मी भिकेच्या बदल्यामध्ये लोकांना फुले दिली तर? त्याला हा विचार चांगला वाटला. त्याने काही फुले तोडली आणि स्टेशनवर आला. आता जेव्हा पण त्याला कुणी भीक देत तेव्हा तो त्याला फुले देत असत. त्या फुलांना लोक हसत हसत आपल्याजवळ ठेवत असत. असं रोज तो करायचा. भिकेच्या बदल्यात तो सर्व फुले वाटत असत आणि त्यामुळे त्याला असं जाणवलं की असं केल्यापासून त्याच्या भिकेच्या प्रमाणात खूप प्रचंड वाढ झालेली आहे. लोक त्याला खूप जास्त भीक देतात, जे की आतापर्यंत कधीच असे झाले नव्हते. जेव्हा त्याच्याकडे फुले असायचे तेव्हा लोक त्याला भीक द्यायचे आणि फुले संपल्यानंतर लोक त्याला भीक देत नसायचे. रोज असंच चालत होतं. असाच एक दिवस तो उंच माणूस त्याला पुन्हा स्टेशनवर दिसला. त्याच्यापासून त्याला भिकेच्या बदल्यात फुले देण्याची प्रेरणा मिळाली होती. तो पटकन त्या माणसाजवळ गेला आणि भीक मागत बोलला, आज माझ्याजवळ तुम्हाला देण्यासाठी काहीतरी आहे, तुम्ही मला भीक द्या, मी तुम्हाला त्या बदल्यात फुलं देईल. त्या व्यक्तीने काही पैसे त्याला भीक म्हणून दिले आणि त्या भिकाऱ्याने त्या बदल्यात काही फुलं त्या उंच माणसाला दिली. ही गोष्ट त्या उंच व्यक्तीला खूप पसंत आली आणि तो भिकाऱ्याला म्हणाला, अरे वा, आज तू देखील माझ्यासारखा मोठा व्यापारी बनला आहेस. एवढं बोलून तो उंच माणूस फुलं घेऊन स्टेशनला उतरला आणि त्याच्या कामाला गेला. परंतु त्या उंच माणसाने बोललेले शब्द पुन्हा एकदा त्या भिकाऱ्याच्या मनाला टोचून गेले, स्पर्श करून गेले. तो त्यावर परत परत विचार करायला लागला. तो भिकारी त्या बोलल्या गेलेल्या वाक्याबद्दल विचार करून खूप खुश झाला. त्याने डोळे चमकायला लागले. त्याला असं वाटलं की आता तो त्याच्या हाती प्रगतीची एक चावी लागलेली आहे, जिच्यापासून तो आता उरलेल्या आयुष्याला बदलू शकतो. तो पटकन ट्रेनमधून खाली उतरला आणि मोठ्या आवाजाने ओरडायला लागला, मी भिकारी नाही आहे, मी तर एक व्यापारी आहे, मी देखील त्या श्रीमंत बनू शकतो, मी देखील त्या उंच माणसाप्रमाणे एक सफल व्यापारी बनू शकतो. हे पाहून आसपासचे लोक विचारात पडले की हा आजपर्यंत भीक मागत होता, आता वेडा पण झाला बहुतेक. त्या दिवसापासून पुढे तो भिकारी परत त्या स्टेशनवर कधीच दिसला नाही. परंतु 6 महिन्यानंतर
त्या स्टेशनवर दोन व्यक्ती सूटबूट घातलेले प्रवास करत होते. दोघांनी एकमेकांना पाहिले आणि त्यातील एकाने दुसऱ्याला हात मिळवत म्हणाला, काय तुम्ही मला ओळखलत का? दुसरा व्यक्ती म्हणाला, नाही, या अगोदर आपलं कधी बोलणं झालंच नाही आणि एकमेकांना पाहिलं देखील नाही. आपण कदाचित पहिल्यांदाच भेटतोय. तेव्हा पहिला व्यक्ती म्हणाला, नाही, तुम्ही आठवा, आपण पहिल्यांदाच नाही तर तिसऱ्यांदा भेटतोय. तेव्हा दुसरा व्यक्ती म्हणाला, तसे तर वाटत नाही, आपण 2 वेळा कधी भेटलो? तेव्हा पहिला व्यक्ती सांगतो की मी तोच भिकारी आहे जो तुम्हाला 2 वेळा ट्रेनमध्ये भेटलो होतो आणि तुमच्याकडे भीक मागितली होती. पहिल्या वेळेस तुम्ही मला सांगितलं की जीवनात काय करायला पाहिजे आणि दुसऱ्या भेटीत तुम्ही सांगितलं की मी खरंच कोण आहे. दुसरा व्यक्ती हसला आणि आश्चर्याने म्हणाला, ओ, तू तोच भिकारी आहेस ना, मी ज्याला भीक द्यायला नकार दिला होता तो. आणि दुसऱ्या वेळेस मी तुझ्याकडून पैशाच्या बदल्यात काही फुले घेतली होती. परंतु आज तू हे सूटबूट घालून कुठे जातोय आणि आजकाल काय करतोय? तेव्हा तो पहिला व्यक्ती म्हणाला, हो, मी तोच भिकारी आहे, परंतु आज मी एक फुलांचा खूप मोठा व्यापारी बनलो आहे. त्या कामासाठीच मी दुसऱ्या गावी चाललोय. तुम्ही मला सुरुवातीला एक प्रगतीचा पहिला नियम सांगितला. आपल्याला तेव्हाच काही भेटतं जेव्हा आपण काही देतो. देण्या घेण्याचा हा नियम खरोखर कामाचा आहे. मी तो अवलंबला, पण मी स्वतःला भिकारीच समजत होतो. या पलीकडे मी काही विचारच करत नव्हतो. परंतु जेव्हा आपली दुसरी भेट झाली तेव्हा तुम्ही मला सांगितलं की मी एक व्यापारी बनलो आहे. खरे तर मी भिकारी नाही तर व्यापारी बनलो होतो. मी समजून घेतलं की लोक मला इतकी भीक का देतात, पण ते मला भीक नव्हते तर त्या फुलांची किंमत मला देत होते. सर्व लोक माझे फुलं खरेदी करत होते कारण त्यापेक्षा स्वस्त फुलं त्यांना कुठेच भेटणार नव्हती. मी लोकांच्या नजरेत एक छोटा व्यापारी होतो, परंतु मी माझ्या नजरेत एक भिकारीच होतो. तुमच्या बोलण्यातून मला समजले की मी व्यापारी आहे. मी जी ट्रेनमध्ये फुलं विकून भीक मागितली होती ते पैसे साठवून मी खूप सारे फुले खरेदी केली आणि व्यापारी बनलो. या ठिकाणच्या लोकांना फुलं खूप आवडतात आणि त्यांच्या या पसंतीनेच मी आज एक फुलांचा खूप मोठा व्यापारी बनलो आहे. मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. या हाताने घ्या आणि त्या हाताने द्या या नियमाने खूप सारे मोठे व्यापारी बनले आहेत. आपली विचारधारा छोटी ठेवू नका. जर तुम्ही स्वतःला लहान कमजोर समजत असाल तर तुम्ही कायम छोटेच राहाल. मोठे होण्यासाठी आपल्याला अगोदर आपल्या विचारांना बदलावं लागेल. स्वतःविषयी मोठा विचार करावा लागेल, तेव्हा आपण काहीतरी मोठे होऊ. या सांगितलेल्या गोष्टीमध्ये देखील भिकारी स्वतः एक भिकारी समजत राहिला आणि भिकारीच बनून राहिला. जेव्हा त्याला समजले की तो एक व्यापारी आहे तेव्हा त्याने आपला विचार बदलला आणि आपलं जीवनच बदलून टाकलं. त्या एका व्यक्तीने फक्त त्याचा आत्मसन्मान जागा केला होता आणि याच कारणामुळे तो आज एका भिकाऱ्यापासून खूप मोठा व्यापारी बनला होता. त्या उंच व्यक्तीच्या बोलण्यामुळे त्या भिकाऱ्याच्या जीवनात खूप मोठा बदल झाला होता. खरं तर त्या भिकाऱ्याचा आत्मसन्मान जागी झाला होता. सेल्फ रिस्पेक्ट, बाकी काही नाही. हा आपल्या स्वतःविषयीचा एक विचार असतो. तुम्ही पण प्रकृतीच्या या नियमाला समजून घ्या आणि आपल्या आत्मसन्मानाला जागृत करा, खूप मोठे करा. तुम्ही पाहाल की तुम्ही परिस्थितीशी 2 हात करून यशाच्या शिखरावर सर्वात उंच पोहोचलेले असाल. आशा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.